Hello students, this is Dheeraj here and today we are going to start with a new chapter, The Living World, Adaptation and Classification of 7th SSC Maharashtra Board. तर एक्झॅक्टली आपण ह्या चॅप्टर मध्ये मोस्टली अडॅप्शन आणि क्लासिफिकेशन बद्दल शिकणार आहे. आपण हा चॅप्टर आता चालू करूया. अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स इज फाउंड इन द अर्थ. म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला प्लांट्स दिसतात, बरोबर आहे. सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लावर्स. थोडे प्लांट्सचे जे फ्लावर्स आहेत ते काय असतात, कलरफुल असतात. जसं रोज झालं. परत तुम्ही भरपूर सारे वेगवेगळे फ्लावर्स पाहिले, त्यांचे काय आहेत, त्यांचे जे पण कलर्स आहेत ते वेगवेगळे आहेत. सम प्लांट्स ग्रो इन वॉटर whereas some are to be found in desert which have a scarcity of water. म्हणजे थोडे जे प्लांट्स आहेत ते काय आहेत, ते आपल्याला भेटतात कुठं, वॉटरमध्ये थोडे दिसतात. थोडे जे प्लांट्स आहेत ते आपल्याला डेझर्ट्समध्ये दिसतात, जसं राजस्थानमध्ये. आणि जिथं काय आहे, पाण्याची काय आहे, कमतरता आहे. कमतरता म्हणजे खूप कमी पाणी भेटतं तिथं त्यांना. सम प्लांट्स आर फाउंड ओनली इन द स्नोई रिजन्स. थोडेफार प्लांट्स असे आहेत जे फक्त आपल्याला स्नोई रिजन्स म्हणजे जिथं बर्फ पडतो तिथंच आपल्याला ते प्लांट्स दिसतात. सम प्लांट्स कॅन नॉट बी सीन विदाउट अ मायक्रोस्कोप whereas सम आर लार्ज इन साईज. थोडेफार असे प्लांट्स आहेत जे आपल्याला फक्त मायक्रोस्कोप खालीच दिसतात. प्रत्येकाला मायक्रोस्कोप तर माहिती असणार आहे. मायक्रोस्कोप मधनं आपण पाहिलं तरच ते प्लांट्स दिसतात आणि थोडेफार प्लांट्स खूप ह्यूज असतात. लाईक प्लांट्स ॲनिमल्स टू शो डायव्हर्सिटी. म्हणजे जसं प्लांट्समध्ये डायव्हर्सिटी आहे, म्हणजे किती वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत, तसं ॲनिमल्समध्ये पण डायव्हर्सिटी आहे. तर सम आर युनिसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एक्झॅक्टली काय, ज्यांच्याकडे फक्त एकच सेल आहे त्याला आपण बोलणार युनिसेल्युलर. मल्टीसेल्युलर म्हणजे काय, त्यांच्याकडे खूप सारे सेल्स आहेत. जसं आपण वी हॅव मल्टिपल सेल्स, खूप सारे सेल्स आहेत आपल्यामध्ये, म्हणून आपण काय झालो, मल्टीसेल्युलर झालो. पण अमिबा झालं, असे ईस्ट झाले, हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत छोटे छोटे, हे असतात युनिसेल्युलर. ह्यांच्याकडे फक्त एकच सेल असतो आणि सगळे जे पण त्यांचे जे पण वर्क असतात ते सगळे एका सेलमध्येच ते करतात. सम आर वर्टिब्रेट्स whereas others आर इनवर्टिब्रेट्स. वर्टिब्रेट्स म्हणजे एक्झॅक्टली काय, ज्यांना बॅकबोन आहे. आपल्याला पाठीमागा हा जो बोन असतो ज्याच्यामुळे आपण उभा राहतो, आपल्या बॉडीला सपोर्ट करतात, आपला तो जो बोन आपल्या बॉडीला सपोर्ट करतो म्हणून आपण चालू शकतो, बरोबर आहे. असे जे ॲनिमल्स आहेत ज्यांना म्हणजे तो बॅकबोन आहे त्याला आपण बोलतो वर्टिब्रेट्स. आणि जे ॲनिमल्सला तो बॅकबोन नसतो त्यांना आपण बोलतो इनवर्टिब्रेट्स. This world is full of variety of animals, aquatic, terrestrial, amphibian, reptilian, aerial. म्हणजे काय की हे जे पर्टिक्युलर जे आपलं जे वर्ल्ड आहे ते काय आहे, भरपूर वेगवेगळ्या अॅनिमल्सनी भरलेलं आहे. जसं आहे aquatic, टेरेस्ट्रियल. aquatic म्हणजे जे पाण्यामध्ये राहतात, टेरेस्ट्रियल म्हणजे जे जमिनीवरती राहतात, अॅम्फिबियन म्हणजे जे दोन्ही पण काय आहेत, म्हणजे पाण्यामध्ये पण राहतात प्लस जमिनीवरती पण राहतात. रेप्टिलियन म्हणजे जसे लिझार्ड झाले, परत कमोडो ड्रॅगन झाला, एलिगेटर झाले, असे जे ॲनिमल्स आहेत त्याला आपण बोलणार रेप्टिलियन. एरियल म्हणजे काय, जे हवेमध्ये राहतात, जसे बर्ड्स. दिस ऑब्झर्वेशन गिव्ह राईज टू द क्वेश्चन हाऊ डिड दिस ग्रेट डायव्हर्सिटी कम इन टू बिगिनिंग. म्हणजे हा जो पर्टिक्युलर जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनमुळे आपण म्हणजे हे जे पर्टिक्युलर गोष्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला क्वेश्चन पडला. तो क्वेश्चन काय पडला की एक्झॅक्टली एवढे सगळे डायव्हर्सिटी कशी काय आली. तर आपण ते सगळं जे आहे ते आपण या लेसनमध्ये एक्झॅक्टली शिकणार आहे. त्यांनी आपल्याला हे स्टार्टिंगचं का असं सांगितलं त्यांनी, ताकी आपल्याला काय येऊ, क्युरिओसिटी येऊ की आपण एक्झॅक्टली लेसनमध्ये पुढं काय जाणार आहे. त्यासाठी त्यांनी हा स्टार्टिंगचा पॅराग्राफ देतात दरवेळेस. देर आर प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाइम. म्हणजे त्यांना काय विचारायचं की प्लांट्स आणि ॲनिमल्स कुठले, काश्मीर आणि राजस्थान मधले सेम टाईपचे असतात का. काश्मीर म्हणजे जे आपल्याला प्लांट्स नाहीतर ॲनिमल्स दिसतात, तशाच प्रकारचे ॲनिमल्स आणि प्लांट्स आपल्याला राजस्थान हे डेझर्टमध्ये दिसतील का. कॅन यू इलॅबोरेट ऑन द डिफरन्सेस बिटवीन द टू. आपल्याला त्याच्यावरचे जे डिफरन्सेस आहेत ती इलॅबोरेट करता येईल का. तर याचा मी जस्ट तुम्हाला एक आन्सर देतो की नो द प्लांट्स ऑफ द काश्मीर अँड राजस्थान आर नॉट द सेम टाईप. ते सेम टाईपचे नाही आहेत. बिकॉज दिस इज द फॅक्ट दॅट काश्मीर इज कोल्ड प्लेस. काश्मीर काय माहिती आहे आपल्याला की ती एक कोल्ड प्लेस आहे आणि राजस्थान काय आहे, ती एक हॉट प्लेस आहे. सो द प्लांट्स ऑफ अँड द ॲनिमल्स ऑफ दीज टू प्लेसेस विथ एंटायरली डिफरंट टेम्परेचर अँड वेदर कॅन नॉट बी द सेम टाईप. म्हणजे आपल्याला माहिती की काश्मीर हे काय आहे, तिथं कोल्ड आहे, थंड आहे, आणि राजस्थान काय आहे, तिथं हॉट आहे, गरम आहे खूप सारं. मग तिथले पण जे दोन्ही प्लांट्स आणि ॲनिमल्स काय असणार आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असणार आहेत. आपण ह्युमन्स आता समजा आपण कुठं राहतो, एका मॉडरेट एरियामध्ये राहतो, मॉडरेट म्हणजे मीडियम टेम्परेचरच्या एरियामध्ये राहतो. अचानकच आपण काय गेलो, आपण थंडीच्या देशामध्ये जसं काश्मीरला फिरायला गेलो आपण, तर काय होणार आहे आपल्याला, लगेच आपण काय होणार आहे, आपल्याला आजारी पडणार आहोत.
नाहीतर काही ना काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतात. आपण एका पॉईंट पर्यंत ते सहन करू शकतो. इफ आपण जॅकेट नाही, आपण जसं इथं नॉर्मली राहतोय तिथं जाऊन तसं काश्मीरमध्ये नॉर्मल राहायला लागलो तर आपण लगेच आजारी पडणार आहे. तेच राजस्थानमध्ये पण तसंच गेलं तरी आपण काय होणार आहे, आपल्याला काही ना काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतात. सो तसं ॲनिमल्स आणि प्लांट्सचं पण असतं. पर्टिक्युलर एरियामध्ये पर्टिक्युलर प्लांट्स आणि ॲनिमल्सच ग्रो होतात, प्लांट्स ग्रो होतात आणि ॲनिमल्स सर्व्हाइव्ह करतात. जसं जसं एरिया चेंज होतं तसे तसे त्याचे प्लांट्स प्लस ॲनिमल्स पण काय होत जातात, चेंज होत जातात. आय होप हे तुम्हाला सगळ्यांना समजतं. कॉनिफरस ट्रीज लाईक पाईन अँड देवदार फ्लरिशेस इन स्नोई रिजन्स लाईक काश्मीर. म्हणजे पाईन आणि हे देवदार जे प्लांट्स आहेत जे तुम्ही आता जस्ट पाहिलं, हे जे प्लांट्स आहेत ते कुठं आपल्याला मोस्टली दिसतात, आपल्याला दिसतात ते काश्मीर या स्टेटमध्ये. हावेवर इन द डेझर्ट राजस्थान प्लांट्स लाईक कॅक्टस अँड अकॅशिया बाबूल आर टू बी फाउंड. म्हणजे राजस्थानमध्ये कुठले कॅक्टस आणि अकॅशिया हे दोन टाईपचे, म्हणजे दोन आणि वेगळ्या अजून टाईपचे प्लांट जे आहेत ते आपल्याला मोस्टली दिसतात. द कॅमल अ डेझर्ट ॲनिमल इज नॉट टू बी फाउंड इन काश्मीर. आता तुम्ही कधी पण काश्मीर नाही तर एखाद्या वेळेस तुम्हाला बाय चान्स नाही तर तुम्ही कुठं फिरायला जात असताना आणि काश्मीरला गेले तर काश्मीरला तुम्ही गेले तर तुम्हाला तिथं कॅमल दिसणार आहे का? ऑब्व्हियसली तुम्हाला तिथं कॅमल नाही दिसणार आहे. व्हॉट इज द रिझन फॉर दिस डिफरन्सेस? ह्याचं रिझन काय असणार आहे? कारण की कॅमल इज अ टोटल डिफरंट ॲनिमल, एक वेगळ्याच प्रकारचा ॲनिमल आहे जो फक्त डेझर्टमध्ये भेटतो आपल्याला. का तो डेझर्टमध्ये भेटतो आपल्याला? कारण की त्याचे थोडे प्रॉपर्टीज आहे की तो पाणी जे पर्टिक्युलर पाणी जे आहे ते स्टोअर करून ठेवू शकतो, त्याची बॉडी टाईप तसा आहे, तो तिथं सर्व्हाइव्ह करू शकतो. त्याला थंडीच्या देशामध्ये नेला तर तो खूप दिवसांनंतर एक थोडे दिवस जगल आणि नंतर मरूनही जाऊ शकतो. त्याच्यामुळे जे प्रकारचे ॲनिमल्स आहेत ते त्या त्या टाईपमध्येच जिवंत राहतात. आता त्यानंतर आपण आता कन्सेप्ट शिकणार आहे ॲडॉप्शन. Adaptation, gradual changes occur in the body parts and also in the behavior of organism which help them to adjust to their surrounding. Such changes are called adaptations. They take place over a long period of time. आता दोन टाईपचे ॲडॉप्शन्स असतात, एक असतात शॉर्ट ॲडॉप्शन्स आणि एक असतात लॉंग ॲडॉप्शन्स. आता टोटल जी कन्सेप्ट आहे ॲडॉप्शन म्हणून ती एक खूप मोठी, म्हणजे त्याला खूप वेळ लागतो. आपल्या बॉडी पार्ट्समध्ये जे चेंजेस होतात त्या ॲडॉप्शनसाठी खूप वेळ लागतो. शॉर्ट ॲडॉप्शनचा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. काश्मीर आणि राजस्थानचं चाललंय तर आपण त्याच्यावरती बोलूया. आता तुम्ही समजा काश्मीरला गेलं तुम्ही फिरायला, आता तुम्ही जिथं पण राहत असणार आहे तर तुमचं हॅबिच्युअली तुम्ही कसे राहत असणार, एक टी शर्ट घालणार, नाहीतर जे तुम्हाला प्रेफरेबल वाटणार, ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहे ते कपडे घालणार, बरोबर आहे. पण तेच तुम्ही काय केलं, तुम्ही काश्मीरला गेले तर ऑब्व्हियसली तुम्ही स्वेटर घालणार आहे, हे सगळ्या गोष्टी घालणार आहे, स्वेटर घालणार आहे, जॅकेट त्याच्यावरती घालणार आहे, त्यानंतर परत ग्लव्स घालणार आहे, परत काहीतरी कानांना बंद करण्यासाठी काहीतरी घालणार आहे, अशा सगळ्या गोष्टी घालणार आहे, बरोबर आहे. हे तुम्ही काय केलं, इन शॉर्ट तुम्ही तुमचा रिजन चेंज केला, त्या रिजननुसार तुम्ही स्वतःला अडॅप्ट केलं, म्हणजे स्वतःला बदललं. तो जो पर्टिक्युलर बदल जो होता तो त्याला काय बोलू शकतो आपण, ॲडॉप्शन. हे झालं शॉर्ट टर्म ॲडॉप्शन. आता अजून एक एक्झाम्पल आहे, ते आहे एक स्नेकचं. जे आधीच्या काळामध्ये स्नेक्सला लेग्स होते, हे मला माहिती नाही की तुम्हाला कोणी सांगितले का नाही सांगितलंय, पण स्नेक्सला आधी लेग्स होते. एका पर्टिक्युलर टाइम नंतर जसं जसं त्यांना ते स्नेक काय असतात ते असे क्रॉल करतात, असे क्रॉल करतात, बरोबर. मग त्यांना ते लेग्सची गरजच नाही पडली. मग त्यांनी काय केलं, ते हळूहळू म्हणजे वर्षानुवर्ष अशी त्यांची जनरेशन पुढे जात गेली. ते जे हे होते काय बोलतात, ते लेग्स होते ते छोटे होत गेले आणि एका पॉईंट नंतर वॅनिश झाले, गायब झाले. तसंच आपल्याला माहिती आहे की आपले जे ॲन्सेस्टर्स आहेत, म्हणजे आपले जे आधीचे पूर्वज आहेत ते काय होते, ते मंकीज होते, अशी थिअरी आहे. तर आपल्याला काय होती, आपल्याला टेल होती. मग तिचा यूज नाही झाला आपल्याला एका पॉईंट नंतर, टेलचा आपल्याला यूज नाही झाला, शेपूटचा जास्त यूज नाही झाला आपल्याला, म्हणून ती हळूहळू काय झाली, वॅनिश झाली. आणि आता कोणाला शेपूट आहे का? ऑब्व्हियसली नाही. तर हे जे गोष्टी आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होत आहेत आपल्या सिच्युएशननुसार, त्याला आपण काय बोलू शकतो, ॲडॉप्शन बोलू शकतो. आय होप हे तुम्हाला समजलं असणार आहे. ॲडॉप्शन इन प्लांट्स. ऑब्झर्व अँड कम्प्लीट द चार्ट, इन्क्लूड द प्लांट्स फ्रॉम युअर ओन रिजन. हा जो चार्ट आहे मी तुम्हाला सांगतो की हे तुम्ही करा. जास्तीत जास्त सर्च करायला लागा, थोडं बाहेर बघा की एक्झॅक्टली कसं आहे, तुम्हाला कॅक्टसचं ट्री कसं आहे, हे सगळं हे जे इन्फॉर्मेशन आहे छोटी तुम्ही घेतली, तुमची क्युरिओसिटी जी आहे ती अजून जास्ती वाढेल. Adaptation in aquatic plants. Visit various water bodies such as river,
brook, pond, lake in your surroundings, what differences do you observe between terrestrial and aquatic plants? म्हणजे यांना काय विचारायचं आहे की तुम्ही काय करा, रिव्हरला जावा, ब्रुकला जावा, पॉन्डला जावा, लेकला, तुमच्या जवळची जिथं जिथं मोठं असं पाणी भरपूर आहे अशा, म्हणजे पाणी म्हणजे तुम्हाला हे तर तुम्हाला ह्याच्यामध्ये नाही जायचं, काय बोलतात ते, सॉरी, स्विमिंग पूल स्विमिंग पूलमध्ये नाही जायचं, मोठ्या वॉटर बॉडी जसं की एखादा लेक असणार आहे, पॉन्ड असणार आहे, अशा मोठ्या जागांवरती जाऊ जिथं भरपूर पाणी आहे आणि तिथले जे प्लांट्स आहेत जमिनीवरचे आणि जे पाण्यामध्ये आहेत त्यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते जाऊन ऑब्झर्व करा. तुम्हाला भरपूर काय काय नवीन गोष्टी तुम्ही शिकता. तर याचा एक्झॅक्टली पुढे आन्सर दिलेलाच आहे तसाही, पण आपण तरी तुम्ही एकदा जाऊन ऑब्झर्व करा. सम ऑफ द aquatic plants आर फर्मली रूटेड म्हणजे काय, खूप असं आतमध्ये त्यांचे रूट्स गेलेले आहेत, खूप आतमध्ये रूट्स गेलेले आहेत, त्याला बोलणार आपण फर्मली रूटेड इन द सॉइल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज. म्हणजे पाण्याच्या खाली ते काय आहेत, खूप फर्मली ते असे घट्ट बसलेले आहेत. Their stems are submerged while leaves and flowers float on the surface. म्हणजे त्यांचे जे स्टेम्स आहेत ते काय सगळे पाण्याच्या खाली आहेत, बट त्यांचे जे लीव्स आहेत आणि त्यांच्यावरचे जे फ्लावर्स आहेत ते काय आहेत, ते पाण्याच्या वरतीच तरंगतात. असा एक्झाम्पल कुठला असू शकतो, असा एक्झाम्पल आहे लोटसचा. However, some plants are entirely float. There म्हणजे थोडेफार प्लांट्स आहेत जे डायरेक्ट काय आहेत, ते टोटली फक्त फ्लोटच करतात. त्यांची स्टेम पाण्याच्या खाली नाहीये की त्यांचे रूट्स ते जमिनीला आहेत आणि त्यांचे लीव्स वरती आहेत, असं नाहीये. ते टोटली काय करतात, फ्लोटच करतात. देअर रूट्स आर अँकर्ड इन द सॉइल. थोडेफारांचे जे रूट्स असतात ते अँकर्ड नाहीये सॉइल मध्ये, म्हणजे फॉर्मली रूटेड नाहीये ते. The surfaces of the leaves and the stems of many aquatic plants are covered with a waxy layer. Leaves of some aquatic plants are thin and slender like a ribbon. This shape helps them to withstand the fast currents of water. म्हणजे एक्झॅक्टली त्यांना काय सांगायचे, थोडेफार जे प्लांट्स असतात त्यांचे जे स्टेम्स नाही तर त्यांचे जे लीव्स असतात ते वॅक्सी असतात. जसं तुम्ही आता जस्ट एक फोटो पाहिला, त्याची जी पण प्लांटचा जो पण लेअर होता तो कसा होता, त्याच्यावरती वॅक्स सारखं लावलं होतं. वॅक्स म्हणजे काय, आपण मेणबत्ती कशी असते, मेणबत्ती इन शॉर्ट मेणबत्तीचं तुम्ही जो त्याला मेणबत्ती घेतली, त्याला स्प्रेड केलं, तुम्ही भिंतीवरती स्प्रेड केलं, तर एखाद्या कुठल्या तरी गोष्टीवरती असं तुम्ही त्याला रब केलं आणि त्याच्यानंतर पाणी त्याच्यावरती टाकून बघा, ते काय होणार, पाणी जे आहे ते ऍब्झॉर्ब नाही होणार, ते त्याच्यावरतीच राहणार. अशी जी लेअर असणार तिला काय बोलतो आपण, वॅक्सी लेअर बोलतो. मग थोडेफार प्लांट जे आहे त्याच्यावरती वॅक्सी लेअर असते, त्याच्यामुळे त्याच्यावरती पाणी राहतच नाही, ते काय जातं, निघून जातं. थोडे जे aquatic प्लांट जे आहेत ते काय आहेत, थिन आणि स्लेंडर आहेत, म्हणजे एकदम पातळ आहेत. ते का पातळ आहेत, कारण की एखाद्या वेळेस खूप जोराचं पाणी आलं नाही तर वॉटरचं पाणी काय सारखंच वाहत राहतं. वाहत राहण्यामुळे काय होतं, एखाद्या वेळेस खूप जाड असेल तर ते काय होणार, ते मध्ये येणार पाण्याच्या, आणि पाणी काय करणार, मग त्याला एका पॉईंट नंतर स्वतः बरोबर घेऊन जाणार. पण ते पातळ असल्यामुळे काय होतं, ते पाणी ह्यांच्यामधनं निघून जातं आणि ते ऍज इट इज तिथंच राहतं. Air spaces in stems and petioles of the aquatic plants are useful for floating in water. म्हणजे एक्झॅक्टली त्यांना हे सांगायचंय. इथं हा जो इमेज तुम्हाला दिसतोय ह्याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला, इथं होल्स दिसतात. म्हणजे त्याचा जो स्टॉक आहे, त्याचा जो स्टेम आहे, त्याच्यामध्ये होल्स आहे. ती होल्स मुळे काय होतं, त्याच्यामध्ये एअर राहते. मग ती एअर मुळे पर्टिक्युलरली जो प्लांट जे आहे तो फ्लोट करतो, पाण्यावरती काय होणार, मग तरंगणार येतो. तर हे जे छोटे छोटे एअर स्पेसेस आहे जे, त्याच्यामुळे काय होणार आहे, तो जो प्लांट जो आहे तो पाण्यावरती तरंगणार आहे. आय होप तुम्हाला एवढं सगळं समजतं. आता पुढे आपण क्वेश्चन करूया, वाय डज वॉटर ट्रिकल ऑफ लोटस लीव्स. म्हणजे लोटस लीफ वरती तुम्ही लोटसची एकदा लीफ क्लोजली ऑब्झर्व केली तर याच्यावरती तुम्ही पाणी टाकलं तर त्याच्या वरती पाणी राहत नाही, ते वाहून जातं. तर ते एक्झॅक्टली का होतं, त्याचं मी तुम्हाला रिझन सांगणार आहे. लोटस प्लांट्स हॅव सुपर हायड्रोफोबिक सर्फेस. सुपर हायड्रोफोबिक म्हणजे काय, इन शॉर्ट की त्याच्यावरती पाणी राहतच नाही, अशा टाईपच्या सर्फेसेस आहेत. वॉटर ड्रॉप्स दॅट फॉल ऑन टू दॅम बीड अप अँड रोल अप. म्हणजे त्याच्यावरती इन शॉर्ट काय आहे, तिथं वॅक्सी लेअर सारखं त्याच्यावरती आहे, त्याच्यामुळं वॅक्सी लेअर असल्यामुळं त्याच्यावरती पाणी जास्त वेळ राहूच नाही शकत. मग त्याच्यावरती पाणी पडलं तर ते कसं बीड सारखं म्हणजे गोल बॉल सारखं फॉर्म होतं आणि खाली वाहून जातं.
दिस लिव्स ओनली नॉट स्टे ड्राय, हे असे सुकलेले नाही राहत, प्लस यांच्यावरती जे पण पाणी पडतं आणि याच्यावरती समजा ते पर्टिक्युलर जो लीफ आहे त्याच्यावरती माती असेल नाही तर काय काही असेल तर त्याच्यावरती आपण पाणी जेव्हा टाकणार तर ते रोल होणार, एक बॉल सारखं बनणार आणि ती माती पण स्वतः भरून घेऊन जाते. इन शॉर्ट ते स्वतःला काय करतात, क्लीन करतात. तर हे का होतंय, कारण त्याच्यावरती वॅक्सी लेअर आहे, त्याच्यामुळं पाणी तिथं राहूच नाही शकत. सेकंड क्वेश्चन काय आहे, वाय डोंट द लीव्स ऑफ दिस प्लांट्स रॉट इन द वॉटर. रॉट म्हणजे काय, इन शॉर्ट सडत का नाही. आता पाण्यामध्ये एखादी गोष्ट तुम्ही पाहिली, आपण कुठला पण प्लांट आहे जो असा जमिनीवरती आहे, एखादा प्लांट जो आहे तो जमिनीवरती असतो, तसा एखादा प्लांट आपण पाण्यामध्ये भरपूर दिवस ठेवला तर तो काय होणार, एका पॉईंट नंतर सडून जाणार आहे. पण जे ॲक्वेटिक प्लांट जे आहे जसं की लोटस, तो का नाही सडत, तर तिचं रिझन हे आहे, मोस्ट ऑफ देअर लीव्स हॅव वॅक्सी कोटिंग. त्यांचे जे मोस्टली जे लीव्स असतात ते काय आहेत, वॅक्सी कोटिंग्स आहे त्याला. Take two potted plants, one a cactus and another a leafy plant. Tie plastic bags loosely around the leaves of these plants and keep them in the sunlight for early in the morning. In the afternoon, bring those pots in the classroom and observe them. तर त्यांनी एक्झॅक्टली काय सांगितलं, एक तुम्ही पॉट घ्या, त्या पॉट मध्ये म्हणजे इन शॉर्ट एक झाड आहे असा वाला पॉट घ्या ज्याच्यामध्ये झाड आहे, त्या झाडाचे थोडेफार लीव्स घ्या आणि त्याला प्लास्टिकची बॅग काय करायची, टाईटली अशी बांधायची. मग त्याच्यानंतर थोडा म्हणजे अर्ली मॉर्निंगला म्हणजे सकाळी त्याला उन्हामध्ये ठेवून द्यायचं आपण, आणि एक आफ्टरनून म्हणजे एक 2-3 वाजले झाल्यानंतर म्हणजे जसं ऊन उतरायला लागल आणि एक ऑलमोस्ट 3 to 4 3 ते 4 वाजता त्यांना काय करायचंय, ते पॉट परत आतमध्ये घेऊन यायचंय. त्याच्यानंतर तुम्ही काय ऑब्झर्व करणार, हे जे पर्टिक्युलर एक्सपेरिमेंट आहे तुम्हाला परफॉर्म करता येत नसेल तर मी ह्याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतो. तर ह्याच्यामध्ये आपण एक्झॅक्टली काय करणार आहे, तर तुम्हाला दिसेल की ती जी पर्टिक्युलर प्लास्टिकची बॅग आहे त्याच्यामध्ये पाणीच असणार आहे. तुम्ही एकदा एक्सपेरिमेंट हा बघा म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला कळून जाईल की एक्झॅक्टली मला काय सांगायचंय. हॅज द सेम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन बोथ बॅग. त्यांनी विचारलंय की आपण 2 वेगवेगळे प्लांट्स घेतले तर सेम वॉटर जे आहे ते दोन्ही बॅग्स मध्ये आहे का, म्हणजे की हा प्लांट जो आहे समजा आपण एक कॅक्टसचा प्लांट घेतला आणि एक आपण नॉर्मल प्लांट घेतला, तर नॉर्मल प्लांट मध्ये जास्ती अमाऊंट मध्ये पाणी असणार आहे आणि कॅक्टस मध्ये कमी अमाऊंट मध्ये पाणी असणार आहे. डेझर्ट प्लांट्स आर इदर लीफलेस और इदर लीव्स आर लाईक स्मॉल नीडल्स और हॅव बीन मॉडिफाईड इन टू थॉर्न्स. म्हणजे एक्झॅक्टली काय त्यांना सांगायचं आहे की डेझर्ट मधले जे प्लांट्स असतात ते ऑलमोस्ट लिफलेस असतात. लिफलेस म्हणजे काय, त्यांच्यावरती लीव्सच नसतात. और इधर द लीव्स आर लाईक स्मॉल नीडल्स, नाहीतर त्यांचे लीव्स कन्वर्ट कशामध्ये झालेले आहेत, स्मॉल नीडल्स मध्ये. नीडल्स म्हणजे काय, काट्यांसारखे. और हॅव बीन मॉडिफाईड इन टू थॉर्न्स, और नाहीतर छोटे छोटे काट्यांसारखे एकदम पातळ नाहीतर जाड जाड थॉर्न्स म्हणून जे असतात, थॉर्न्स म्हणजे काटेच इन शॉर्ट पण जाडवाले, अशामध्ये कन्वर्ट झालेले आहेत. ॲज अ रिझल्ट ती लूज व्हेरी लिटल वॉटर बाय इव्हॉपरेशन. आता आपल्याला काय माहिती की मोस्टली जे पण इव्हॉपरेशन होते म्हणजे वॉटर जे झाडामधनं बाहेर पडते ते कुणामधून निघतं, ते मोस्टली निघतं लीव्स मधनं, बरोबर आहे. इव्हॉपरेशन जे पण पाण्याचं होतं ते मोस्टली होतं लीव्स मधनं. पण आता ह्यांनी लीव्सच नाहीये त्यांच्यावरती, मग कमीत कमी इव्हॉपरेशन होणार पाण्याचं आणि हे कमीत कमी पाणी काय होणार त्यांच्या बॉडीमधनं बाहेर निघणार, कोणाच्या प्लांट्स मधून. द स्टीम आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द ॲब्सेन्स ऑफ लीव्स. आता त्यांची जे पण स्टेम आहे ते ग्रीन कलर मध्ये आपल्याला काय दिसते, आपल्याला काय माहिती की जे पण स्टेम्स असतात ते ब्राऊन कलर मध्ये असतात. ते का ब्राऊन कलर मध्ये असतात, कारण की ते फोटोसिंथेसिस करत नाही. पण ह्यांचे जे स्टेम्स असतात ते फोटोसिंथेसिस करतात. जे काम कशाचं आहे, लीव्सचं आहे, ते काम कोण करते, आता स्टेम करते. म्हणून त्यांचा जो पण स्टेम आहे तो कसा दिसतो, ग्रीन कलर मध्ये दिसतो. Their roots penetrate deep into the soil and some roots spread away into the soil in search of water. म्हणजे त्यांचे जे रूट्स आहेत मोस्टली काय आहेत, खूप आतपर्यंत गेले आहेत. डीप पेनेट्रेटेड म्हणजे खूप आतपर्यंत मध्ये गेलेले आहेत. का गेले आहेत, कारण की डेझर्ट मध्ये जास्ती अमाऊंट मध्ये पाणी नसतं, तर ते त्यांचे रूट्स वॉटर शोधण्यासाठी जास्तीत जास्त डीप जातात आणि ते काय स्प्रेड आउट झालेले आहेत, खूप लांबपर्यंत असे पसरलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना जास्ती अमाऊंट मध्ये वॉटर त्यांना सापडावं म्हणून. देअर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम ऑफ दिस प्लांट्स टू. त्यांचे जे स्टेम असते त्याच्यावरती पण आपल्याला एक वॅक्सी सबस्टन्स दिसणार आहे. आय होप तुम्हाला एवढं सगळं कळलं असणार आहे. पुढे जाऊया. ॲडॉप्शन इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन. इन व्हॉट वे आर स्लोपिंग ब्रांचेस युजफुल टू प्लांट्स इन स्नोई रिजन्स.
आता ह्याचं जे रिझन आहे म्हणजे की त्यांना विचारायचं की जे पण स्नोई रिजन्स मधले जे प्लांट्स असतात ते मोस्टली स्लोपी असतात. तुम्ही पाहिलं असणार आहे जसं की इथं तुम्हाला पिक्चर मध्ये दिलेलं आहे, हे स्नोई प्लांट आहे. मग हा जो पर्टिक्युलर प्लांट जो आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं की ह्याचे जे स्टेम्स आहेत ते कसे आहेत, खालच्या साईडला आहेत. त्याचा यूज काय असा त्यांचा प्रश्न आहे. प्लांट्स ऑफ स्नोई रिजन्स मेनली इन्क्लूड कॉनिफरस लाईक देवदार अँड पाईन. These trees are conical in shape due to their sloping branches. आता त्यांचा जो शेप असतो तो कोनिकल असतो. कोनिकल म्हणजे ट्रायंगल सारखा. तो का असतो? In the heavy snowfall and extreme cold in these regions, their conical shape prevents the snow from accumulating on the trees, and the thick bark helps to tree to withstand the cold. म्हणजे एक्झॅक्टली काय होतंय की खूप सारा तिथं बर्फ पडतो. बर्फ काय होणार, आता आपले नॉर्मल जे झाड आहेत त्यांच्यासारखं झाड असेल आणि त्याच्यावरती बर्फ पडला तर काय होणार आहे, त्याच्यावरती बर्फ सगळं साचून राहणार. तर ते ना होऊ त्याच्यामुळे त्यांचे जे पण शेप जो आहे तो कसा आहे, कोनिकल आहे, म्हणून बर्फ काय होतो खाली पडून जातो. प्लस त्याच्यामध्ये एक मधी खूप काय बोलतात टफ बार्क असणार आहे. बार्क म्हणजे काय, मोठावाला आपला रुंद आपलं हे असतं बार्क. बार्क बार्क म्हणजे स्टेम, मोठीवाली आपली मिडलवाली जी जाडवालं झाडाचं खोड असतं आपण त्याला म्हणतो, ते एक्झॅक्टली जाड असतं का, कारण की तिथे थंडी पण जास्ती असती. मग ते पर्टिक्युलर जे बार्क आहे ते काय करतं, हेल्प करतं पर्टिक्युलर ट्रीला. कशासाठी, की ते कोल्ड पासून वाचावं त्यासाठी. अडॅप्शन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन. आता फॉरेस्ट रिजन मध्ये कसे अडॅप्ट झालेत प्लांट्स, म्हणजे की जसं आपल्याला काय कळतंय की जसं जसा एरिया चेंज होतोय तसं तसं जे प्लांट्स आहेत त्यांनी स्वतःला अडॅप्ट केलंय, म्हणजे स्वतःला बदललंय त्या एरियानुसार. व्हरायटी ऑफ प्लांट्स, ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स. म्हणजे हे जे फॉरेस्ट रिजन मध्ये आपल्याला काय काय दिसतं, आपल्याला ट्रीज दिसतात, आपल्याला श्रब्स दिसतात, आपल्याला हर्ब्स दिसतात, आर फाउंड इन द फॉरेस्ट. These plants compete amongst themselves for sunlight. आता आपल्याला माहिती की फॉरेस्ट खूप मोठं असतं, त्याच्यामध्ये भरपूर प्लांट्स असतात आणि सगळ्यात मेन प्लांट्सला काय पाहिजे असतं, सनलाईट. आता ती जी पर्टिक्युलर सनलाईट जी आहे ती सनलाईट शोधण्यासाठी ते काय करणार, एकामेकांबरोबर कम्पीट करणार. आता ते कॉम्पिटिशन कशी होती की एक छोटं प्लांट असेल तर ते ट्राय करणार जास्तीत जास्त मोठं हो की बाबा मला सनलाईट भेटू. त्याच्यामुळे तिथले जे पण मोस्टली ट्रीज असतात ते काय असतात, मोठे असतात. का मोठे असतात, कारण त्यांना सनलाईट पाहिजे असते म्हणून. Hence trees grow tall to get sunlight and climbers and vines grow to a great height with the support of trees. म्हणजे एक्झॅक्टली काय होतं की इथं तुम्हाला हा जो फोटो आहे त्याच्यामध्ये दिसतंय की इथं हे जे आहे हे झाड आहे आणि ह्याच्यावरती हे ग्रीन ग्रीन जे आहे ते क्लाइंबर्स आहेत. क्लाइंबर्स म्हणजे काय, वेल. जसे आपले ह्याचे असतात पीज वटाणाचे असतात, परत वॉटरमेलनचे असतात. नाहीतर अजून जे वाईल्ड वाले जे क्लाइंबर्स आहेत हे काय करतात, झाड आहे हा मोठावाला झाड आहे, या मोठ्यावाल्या झाडला काय करणार, ते हळूहळू 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 हळू वरती 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 त्याच्या सपोर्ट घेऊन घेऊन वरती जाणार. का वरती जातोय, कारण की त्याला पण काय पाहिजे, सनलाईट पाहिजे. आणि असे मध्ये काय होतात, वरती वरती वाढत जातात. With the help of support of trees, spring-like tendrils on the stem of some climbers is an example of adaptation. आता त्यांच्यामध्ये tendrils दिसतात आपल्याला, spring-like म्हणजे तुम्ही क्लाइंबर्स कधी जवळनं पाहिले असेल, नाही तर मी एक फोटो ठेवतो इथं तर तुम्हाला एक फोटो दिसेल. क्लाइंबर्स कसे असतात, त्यांना असे गोल 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 असे असतात. त्याच्यामुळे काय होतात, ते आधी झाडाला चिटकतात आणि त्यानंतर ते राऊंड राऊंड होतात. म्हणून ते जे पर्टिक्युलर त्यांचे जे पण पकड आहे, जर त्यांनी पकडलंय त्या झाडाला ते काय होऊ, अजून स्ट्रॉंग हो आणि ते खाली पडू नये म्हणून. Adaptation in grassland plants. Diverse types of bushes and grasses are found in the grasslands. Fibrous roots of grasses prevent soil erosion. म्हणजे ग्रासलँड जे असतात त्यांच्यामध्ये काय दिसतात, वेगवेगळ्या टाईपचे बुशेस दिसतात. बुशेस म्हणजे काय, छोटे छोटे झाड प्लस ग्रासेस दिसतात. इथं फायबरस रूट जे असतात ग्रासेसचे, आता फायबरस म्हणजे काय, एकदम स्प्रेड आउट झालेले जे रूट्स असतात, त्याच्यामुळे काय होतं की सॉइल इरोजन होत नाही. तुम्ही सॉइल इरोजन हा टॉपिक शिकला असणार आहे. सॉइल इरोजन म्हणजे एक्झॅक्टली काय, की समजा पाणी ते पर्टिक्युलर झाड आहे समजा एका डोंगरावरती आणि तिथं खूप पाऊस पडला आणि त्या मातीला होल्ड करून ठेवण्यासाठी काहीच नाहीये, तिथं कुठलं झाड नाहीये का काही नाहीये, तर काय होऊन जाणार, ते सगळं माती वाहून जाणार. बट इनस्टेड त्या पर्टिक्युलर जो माउंटन आहे त्याच्यावरती खूप ट्रीज आहेत. मग ट्रीजचे रूट काय करतात, ते मातीला धरून ठेवतात. म्हणून खूप जास्ती पाऊस पण आला तरी काय होती, माती जास्ती वाहून जात नाही. ह्याला बोलतो आपण सॉइल इरोजन.
मग फायब्रस रूट्स असल्यामुळे काय होतं, तिथलं सॉइल इरोजन कमी होऊन जातं. फॉरेस्ट इन द इक्वेटोरियल रिजन आर डेन्स. इक्वेटोरियल रिजन म्हणजे हा जो पर्टिक्युलर रिजन आहे त्याच्यामधले जे फॉरेस्ट आहेत, जंगल आहेत, ते काय खूप डेन्स आहेत. डेन्स म्हणजे काय, भरलेले आहेत. ॲनिमल्स लाईक टायगर, एलिफंट अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन दिस ग्रासेस. मग हे जे पर्टिक्युलर ग्रासेस आहे ह्याच्यामध्ये काय होतात, टायगर्स, एलिफंट्स पण, डिअर, हे सगळे ह्यांच्यामध्ये लपून जाऊ शकतात आणि आपल्याला दिसणार पण नाहीये. हावेवर ग्रासेस इन कोल्ड रिजन्स आर व्हेरी शॉर्ट. तेच एका कोल्ड रिजन मधले आपण ग्रासेसला कम्पेअर केला तर ते काय असतात, खूप छोटे छोटे असतात. ॲनिमल्स लाईक रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. मग असे जे छोटे ग्रासेस आहेत त्याच्यामध्ये कुठल्या मोस्टली ॲनिमल्स भेटतात आपल्याला भेटतात रॅबिट्स. वास्ट मीडोज आर फाउंड इन हिली एरियाज ॲज वेल ॲज प्लेन्स. वास्ट मीडोज एक्झॅक्टली काय असतात की मोठे हिली एरिया जे असतात त्या हिली एरियाजवरती नुसतं काय आहे आपल्याला दिसतंय की ग्रासेस आहेत, नाहीतर छोटे छोटे बुशेस आहेत. ह्याला आपण बोलणार वास्ट मीडोज. आणि ते आपल्याला मोस्टली कुठं दिसतात, ते दिसतात आपल्याला हिली एरियाजवरती म्हणजे डोंगरांवरती मोस्टली. तर होप इथेपर्यंत तुम्हाला सगळं समजलं आहे. आता आपण हळूहळू अजून पुढे जाऊया. Adaptation or egestion of the food in plants. Most of the plants are anchored in the ground and autotrophic. आपल्याला काय माहिती की मोस्टली जे पण प्लांट्स आहेत ते जमिनीमध्ये असतात आणि त्यांनी काय केलंय, त्यांचे रूट जमिनीमध्ये असतात, म्हणजे इन शॉर्ट ते काय असतात, अँकर्ड असतात. हवेवर आणि ते ऑटोट्रॉपिक असतात. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, स्वतः ते जेवण बनवतात, त्यांना कुणावरती डिपेंडंट राहायला नाही लागत. कशाच्या हेल्पनी, सनलाईटच्या हेल्पनी. आणि त्या प्रोसेसला काय बोलतात, कुणाला आठवत नसेल तर त्याला बोलतात फोटोसिंथेसिस. हे लक्षात ठेवा नेहमी. However, plants like dodder, cascuta or parasitic. The plant of dodder consists of yellow wire-like stems. It is a leafless and cannot perform photosynthesis. म्हणजे हे पर्टिक्युलर जे झाडाचं नाव तुम्हाला सांगितलं ह्याचं तुम्हाला इमेज जसं आत्ता दिसेल. तर हे जे पर्टिक्युलर जे प्लांट आहे, या पर्टिक्युलर प्लांटमध्ये कसं असतात, ते येल्लो थ्रेड सारखे असतात आणि ते काय करतात, एका झाडावरती ग्रो करतात. त्यांना लीव्स नसतात. लीव्स नसल्यामुळे ते फोटोसिंथेसिस करू शकतात का, नाही करू शकत. फोटोसिंथेसिस करता नाही येते त्यांना, म्हणून ते स्वतःचं जेवण नाही बनवू शकत. म्हणून ते काय, दुसऱ्यांवरती डिपेंडेंट आहेत स्वतःच्या जेवणासाठी. दुसऱ्यांवरती म्हणजे इन शॉर्ट दुसऱ्या कुठल्या प्लांट्सवरती नाही तर ट्रीजवरती. म्हणून ह्याला नाव काय दिलं गेलेलं आहे, पॅरासायटिक. इट इज अजून काय, हवेवर इट हॅज अ hostorial sucking roots for absorbing nutrients from the host plant. Hostorial म्हणजे काय, जसे वॅम्पायर्सचे कसे आपले असे बाहेर दात आलेले असतात आणि ते पर्टिक्युलर ते काय करतात, माणसाचं रक्त पितात. तसंच हे जे प्लांट जे आहेत ते काय असतात, त्यांचे जे रूट्स असतात ते हॉस्टोरिकल असतात. जेव्हा ते एका प्लांटला अटॅच होतात त्यानंतर ते काय करतात, त्या प्लांटच्या आतमध्ये घुसतात आणि मग त्यांच्यामधनं ते काय करतात, त्यांना जे पण गोष्टी गरजेची आहे त्याला ऍब्झॉर्ब करतात. These roots penetrate up to the conducting vessels of the host plant to absorb water and food. मला याच्यावरती खूप चांगला एखादा व्हिडिओ भेटला तर मी त्याचं लिंक नक्कीच डिस्क्रिप्शन मध्ये देईन तुम्हाला. Fungi do not have chlorophyll and cannot perform photosynthesis. They often food from starchy foodstuffs like भाकरी अँड ब्रेड. आता फंगी तुम्हाला माहिती आहे, फंगाय बोलतात, फंगी बोलतात, फंगस बोलतात, नाहीतर आपण ह्याला मराठीमध्ये काय बोलतो आपण ह्याला, मोस्टली काय असतं ते, शिट विसरतो मी. ठीक आहे, फंगस तुम्ही बघितलं आहे. मोस्टली जेव्हा एका मम्मी अशी चपाती उघड्यावरती ठेवती खूप वेळसाठी, असं चपाती, आजची चपाती आहे तो खूप वेळसाठी तिला, आणि त्याच्यावरती थोडं पाणी बिनी पडलंय आणि त्याच्यावरती असं ब्लॅक 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 काहीतरी येतं. याचा फोटो तुम्हाला आता जस्ट दिसा. तर त्याला आपण बोलतो फंगस, बुरशी. हे जे फंगस आहे त्याला काय असतात, टायनी काय असतात, रूट असतात, छोटे छोटे रूट्स असतात, जे काय करतात, त्या ब्रेड नाहीतर चपाती काही असेल त्याच्यामध्ये स्टार्च आहे त्याच्यावरती जाऊन ते सेटल होतात आणि त्याच्यामधनं ते काय करतात, त्यांचा फूड ऍब्झॉर्ब करायला लागतात. का, कारण त्यांच्याकडं लीव्स नाहीयेत की स्वतः ते फोटोसिंथेसिस करून स्वतःचं जेवण बनवू शकतात. म्हणून हे काय, दुसऱ्यांवरती डिपेंडेंट आहे. आणि जे दुसऱ्यांवरती डिपेंडंट असतात आपण त्यांना काय बोलतो, पॅरासायटिक. आता थोडेफार प्लांट्स आहेत त्यांना काय लागतं, नायट्रोजन. प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ. त्यांना हे तिन्ही गोष्ट काय लागतात, इम्पॉर्टंट आहे. कशासाठी, वाढण्यासाठी. प्लांट्स दॅट ग्रो इन सॉइल विच इज डिफिशियंट इन नायट्रोजन लाईक
ड्रोसेरा, सनड्यू, विनस फ्लायट्रॅप, पिचर प्लांट. आता थोडेफार प्लांट जे आहेत ज्यांना नायट्रोजन भेटत नाही त्यांचे इथं तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे. त्यांचे फोटो पण मी तुम्हाला वन बाय वन दाखवणार आहे. एक्सेट्रा फुलफिल देअर नीड फॉर नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट. आता ह्यांना नायट्रोजन पाहिजे पण ह्यांना काय नायट्रोजन भेटत नाहीये कशामधनं, सॉइल मधनं. मग हे काय करणार, मग हे काय करतात, ह्यांनी स्वतःला बदललंय आणि ते त्यांची जी नायट्रोजनची जी म्हणजे नायट्रोजनची गरज आहे ती कुठनं ते पूर्ण करतात, तर ते बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट. म्हणजे इन्सेक्टला ते पकडून आणि त्यांना त्यांच्यामधनं नायट्रोजन ते काय करतायत, कन्झ्युम करतात नाही तर ऍब्झॉर्ब करतायत. Adaptation are seen in these plants which serve to attract insect and hold them captive. ह्याचा पण एक जो व्हिडिओ आहे याच्या रिलेटेड तो पण डिस्क्रिप्शनला मी तुम्हाला वन बाय वन सगळे व्हिडिओज तुम्हाला जेवढे मला चांगले याच्यावरती भेटणार आहे तेवढे सगळे डिस्क्रिप्शनला देणार आहे. जसं तुमचा लेसन होईल तुम्ही वन बाय वन बघू शकता. नाहीतर आपला जसा टॉपिक चाललाय तसं मी तुम्हाला पिचर प्लांटचा असेल नाहीतर विनस फ्लायट्रॅपचा असेल तुम्ही वन बाय वन ते लगेच पण बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आय होप एवढं तुम्हाला हे सगळं जे पण मी सांगितलं आहे ते तुम्हाला कळलंय. तुम्हाला काही डाऊट असतात तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता की एक्झॅक्टली तुम्हाला काही डाऊट आहेत का नाही.